मुंबईत पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। बघा, स्ट्रॉंग रूम उघडल्यात आणि आता ईव्हीएम मधील मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मात्र त्या अगोदर पोस्टल मतमोजणीला मुंबईमध्ये सुरुवात झालेली आहे। महत्त्वाची बातमी आहे, सगळ्यांचं लक्ष मुंबईकडे असणार आहे, कारण मुंबईतील लढत अत्यंत चुरशीची आहे। याच मुंबईतल्या पोस्टल मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। काही क्षणात पोस्टल मतमोजणी सुरू झाली आहे, त्यानंतर हळूहळू कल हाती यायला लागतील आणि काही तासांमध्ये आपल्याला मुंबईची सत्ता कुणाच्या हाती जाते, मुंबईचा किंग कोण होतोय ते कळणार आहे। अगदी बरोबर, तुमच्या प्रभागात कोण नगरसेवक होणार आहे, कुठल्या पक्षाला यश मिळणार आहे, याचे सगळे अपडेट्स तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकणार आहात। सर्वात आधी तुम्हाला साम टीव्हीवर प्रत्येक महापालिकेचा निकाल पाहायला मिळेल। टपाल मतमोजणीला तर सुरुवात झालेली आहे मुंबईमध्ये, आपण बघतोय अगदी काही वेळातच कल हाती येण्यास सुरुवात होणार आहे। सगळ्यांचं लक्ष मुंबई आर्थिक राजधानी आहे देशाची, मुंबईत काय घडणार, कारण मराठीच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली गेली होती। मराठी अमराठी हे दोन मुद्दे होते। ठाकरे बंधूंची महापालिकेत सत्ता राहणार का, याकडे सर्वांचं लक्ष। सगळ्याच अर्थांनी ही महापालिका निवडणूक विशेष ठरली होती। मराठी अमराठीचा मुद्दा असू देत, ठाकरे बंधूंचं 20 वर्षांनंतर एकत्र येणं असू देत, किंवा मग उद्योगपती गौतम अदानींचा मुद्दा, या सगळ्याच महत्त्वाच्या मुद्द्यांवर मुंबई महापालिकेची निवडणूक लढली होती। या निवडणुकीच्या वेळेला प्रचारात मराठी माणसाचा मुद्दा सर्वाधिक गाजला, मात्र मुंबईत राहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी ज्या समस्या त्याला भेडसावत आहेत त्याचा कुठेही प्रचारात उल्लेख आढळलेलाच नाही। अगदी बरोबर, ठाकरे बंधू एकत्र आले ही भावनिक किनार होती या निवडणुकीला।